तर वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असणार आहे? वृषभ राशी जी आहे ना ती अर्थ एलिमेंटची राशी आहे बरं. ना, स्टेबल राशी आहे आणि हम्म. यांची जी रिलेशनशिप आहेत ना ती टिकत नाहीत. अच्छा. आता हे जे आहेत ना ते गंभीर स्वभावाचे असतात. हम्म. मग त्यांना असं वाटतं की शो ऑफ करायला आवडत नाही, हम्म. असं बाहेर आहे ना हात पकडून फिरायला नाही आवडत. हो. बट तुम्हाला नाही आवडत, बट समोरच्या व्यक्तीला तर आवडतं ना, हो. मग त्याला आवडतं ना, मग त्याच्यामुळे ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात. त्यांना अच्छा. असं वाटतं की मला एकांतात राहायचंय, हम्म. आपल्याला शो ऑफ करायला नाही आवडत, मी एका रूम मध्ये बसून क्वालिटी टाइम स्पेंड केला पाहिजे, हम्म. मला असं बोलायला चांगलं वाटतं. आणि हे जास्त आहे ना सिरियसली आहे ना असं सिरियस कन्व्हर्सेशन करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. हम्म. ते काही लोक असतात ना इंस्टाग्रामला फोटो टाकायचा, फिरायचं, हो. हातात हात घालून, मग यांना या सगळ्या गोष्टी नाही आवडत, शो आवडत ऑफ नाही. बिलकुल आवडत नाही. हम्म. मग पण मी म्हटलं ना जसं यांना नाही आवडत बट समोरच्या पार्टीला तर आवडतं ना, त्याच्यामुळे यांच्या हम्म. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात. ते ना अशी गंभीर स्वभावाचे असतात. मितभाषी असतात का? असं म्हणू शकतात ते कट टू कट बोलण्यामध्ये बिलीव्ह करतात. ओके. ते गंभीर स्वभावाचे असतात. त्यांना असं ना हवाबाजी करायला नाही आवडत. हम्म. त्यांना असं जास्त ना वायफळ बोलणं बिलकुल आवडत नाही. ओके. जिथं इम्पॉर्टंट आहे त्या टाइमला बोलतील. इव्हन ते अग्रेसिव्ह पण नसतात. हम्म. त्यांना जर असं तुम्ही त्यांच्याशी भांडणं करायला लागला ना तर ते शांत होतात. आता मी जर आहे ना वृषभ राशीची आहे आणि तुम्ही माझ्याशी भांडणं करताय तर मी एकदम सायलेंट होऊन जाईल. आणि म्हणजे सायलेंट किलर हा असतात का? सायलेंट किलर असतात. ओके. आणि सायलेंट ट्रीटमेंट देण्यामध्ये ते आणि मकर राशीवाले हम्म. एकदम एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. त्यांना बरोबर. बेसिकली ना असं होतं ना, आता बेसिकली जेव्हा काय होतं ना आपण भांडणं करतो तर आपल्याला वाटतं की समोरच्या व्यक्ती रिस्पॉन्ड करतो, हो ना. बट तुम्ही बोलतच नाहीये. OMG, ते तर खूपच परेशान असतं. म्हणजे शांत बसूनच समोरच्याला हा, मारून टाकायचं. टाकण्यासारखं इतकं त्रास होतो ना, अरे मी एवढं हो. बोलते तू काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर कसं होतं, मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. तर बेसिकली यांना ना असं भांडणं करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. हम्म. त्यांना असं शांततेत काम करायला आवडतं. ते ओके. असं रिस्पॉन्ड नाही करत. वृषभ राशी जी आहे ना ती विनसची राशी आहे. ओके. तर यांना ना ते ना चांगलं राहायला, ते ना टिपटॉप राहायला आवडतं. हा. इव्हन ते फ्रेंड्स पण असे बनवतात ना, त्यांचं स्टेटस चांगलं असलं पाहिजे. बरं. त्यांना ना असं वाटतं की तुम्ही जर कशी ग्रूम आहात ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. तुम्ही कसे दिसता हे मॅटर नाही करत. बरं. बट तुम्ही जर आता ना असंच नॉर्मली हँकी पँकी वेने राहत असताल, चांगले चप्पल वापरत नसाल, कपडे चांगले नसतील यूज करत, तर मग ते तुमच्याशी फ्रेंडशिपही नाही करणार. Entertain इव्हन ते करणार नाही रिलेशनशिप पण तुम्हाला. असेच ठेवतात. ते एंटरटेन नाही करत, त्यांना नाही आवडत असं. त्यांना असं वाटतं इव्हन ते जर सब्जी मार्केटमध्ये जात असतील ना भाजी घेण्यासाठी पण, तरी पण ते चांगले रेडी होऊन जातील. तुम्हाला असं वाटेल की अरे हे कुठे चाललंय. बरोबर. हा, ते अशी तुम्हाला काही फ्रेंड्स असतात ना की हो. कुठे चहा प्यायला जरी जायचं ना एकदम रेडी होऊन व्यवस्थित जायचं. आवरून जाणार. हा, त्यांना बिलकुल आवडत नाही. आणि ती शुक्राची राशी आहे ना त्याच्यामुळे त्यांना बेसिकली कळतं की मला कसं राहायचंय बरोबर. आणि त्या हिशोबाने ते राहतात.